अचानक सुट्टी जाहीर झाली आणि ठरवलं चला आपण चिवटीबारी फिरायला जाऊ. मग आमचे विद्यार्थी राहुल आणि मी ताराबादवरून अंतापूर मार्गे तसंच मग जात असताना आम्ही दोघांनी चर्चा केली की आपल्याला जायचं कुठे, कसं जायचं काय. पहिल्यांदा जात होतो आणि रस्त्यातच खूप पाऊस पण लागला आम्हाला. त्यानंतर डोंगर पण खूप छान दिसत होते आणि रस्त्यातच खूप पाणी साचलेलं होतं. राहुल सरांचं म्हणणं की हे हरणबारी धरणाचंच पाणी इथपर्यंत आलेलं आहे. जस्ट जोक होता हा. पाणी काही तिथे तेवढे लांब येणार नाही. आणि पुढे आम्ही हरणबारी धरणाकडे वळालो आणि इथं बघितलं खूप जबरदस्त दृश्य दिसत होतं. हरणबारी धरणातून खूप सारं पाणी वाहत होतं आणि तिथं जवळच बघितल्यानंतर तुम्ही बघू शकता किती पाणी वाहत आहे, जबरदस्त पाणी. मग आता इथे यांना काय फोटो सेशनला सुचलं, हे लगेच सुरुवात झाली यांचे फोटो काढायला. फोटो काढले तर पाण्याचं प्रवाह बघितला तर बापरे इतका जबरदस्त आवाज येत होता. आणि यातच मग आम्ही तिथून निघाल्यानंतर थोडासा खडतर रस्ता लागला आणि खडतर रस्त्याचा प्रवास पुढे गेल्यानंतर आम्ही हरणबारी धरणावर गेलो. तिथे छान धबधबा होता. त्यानंतर आम्ही चिवटीबारीकडे निघालो आणि चिवटीबारीकडे जात असताना रस्ता खूप खडतर बारीक रस्ता होता आणि तो रस्त्याने जाताना आम्हाला तिकडे भात लागण चालू होती ती बघितली. त्यानंतर ट्रॅक्टरने वावराची तयारी करताना आम्ही बघितलं भाताची लागण खूप छान प्रकारे चालू होती. तसंच आम्ही तिथे मग चिवटीबारी या जवळपासच्या गावात गेलो आणि गावात गेल्यानंतर तिथे पाटीलवाडा इथून टर्न मारल्यानंतर चिवटीबारी अगदी 2 किलोमीटर अंतरावर राहिली होती. त्यानंतर जातानाच एक धबधबा दिसला, खूप सुंदर धबधबा होता. राहुल सर म्हणे चला फोटो काढून घेऊ. मग तिथं धबधबा आम्ही जवळून बघितला, खूप छान आणि जबरदस्त वारा आणि पाणी यांचा संगम. आणि छान असे व्हिडिओ पण काढून घेतले, फोटो पण काढले. त्यानंतर पुढे निघालो आम्ही आणि मग जवळ आली चिवटीबारी. मग तिथले काही छोटे छोटे धबधबे बघितले आणि शेवटी आम्ही त्या पॉईंटला पोचल्यानंतर गाडी पार्क केली आणि तिथले जे फेमस जे धबधबे आहेत ते आम्ही बघितले. ते व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो, खूप छान आहे. मग आम्ही काय मस्तपैकी मकाचं कणीस खाल्लं, मस्त उकळलेलं होतं, मस्त मिठाच्या पाण्यामध्ये, खूप छान होती चव. त्यानंतर मग थोडंसं वरती मनोऱ्यावरती गेलो आणि तिथून व्हिडिओ काढले. छान असं दृश्य तुम्ही बघू शकता, खूप सुंदर वाटलं. वारा पण खूप चालू होता, पाऊस पण खूप होता. त्यानंतर इथं जणू काही 5 धबधबे दिसत आहेत छोटे छोटे, जसे 5 पांडव होते. त्यानंतर छोटीशी व्हिडिओ पण काढली एका झाडाची, झाड खूप छान दिसत होतं. वारा पण खूप चालू होता, पाऊस पण खूप होता. त्यानंतर सर्वांनी पावसाचा आनंद घेण्यासाठी वरती हात केले आणि ते एन्जॉय करत होते. त्यानंतर पुढे निघालो आणि काही वानरसेना टोमॅटो खात होती, ते बघितलं आम्ही. त्यांना असं वाटलं की यांच्या गाडीत काहीतरी आपल्याला मिळेल खायला. मग एक माकड हळूच आमच्याकडे आलं आणि जस्ट सरांनी चर्चा केली की दादा आमच्याकडे काहीच खायला नाही. तरी आम्ही चौकशी केली गाडीमध्ये काही आहे का, पण गाडीमध्ये बघितलं तर त्या बिचाऱ्याला देण्यासाठी काही नव्हतं. तो बॅड लक होता आमचा, बिचारा आशेने उभा होता पण नाईलाज झाला. बाकी माकडांचं मस्त खाण्याचं काम चालू होतं. त्यात एक छोटंसं पिल्लू, आम्ही त्याच्याकडे बघितलं, आवाज दिल्यानंतर त्याने आमच्याकडं असं थोडं बघितलं, बरं वाटलं. आणि इकडे दोघांचा दणका चालू होता वेफर खाण्याचा. आणि त्यानंतर आम्ही मग थोडंसं डान्स वगैरे केला, एन्जॉय केला. सर्वजण एकदम डान्स करत होते. तो एन्जॉय घेतल्यानंतर मग जरा स्लो मोशनमध्ये व्हिडिओ शूट केला. त्याच्यानंतर मग आम्ही परत एकदा दुसऱ्या ठिकाणी जाऊन डान्सला सुरुवात केली. हळूहळू डान्स करता करता बाकीची पण पब्लिक तिथं गोळा झाली. एकत्र आम्ही खूप सारे डान्स करायला लागलो आणि अशा पद्धतीने आमची ट्रिप सक्सेस झाली. धन्यवाद. फायनली मुल्लेरमध्ये आलो आणि इथं फार ऊन होतं, तिकडे पाऊस होता.